नमस्कार मित्रांनो. आज जो विषय आहे, तो विषय तुमच्या आणि माझ्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण प्रत्येकजण अपेक्षा ठेवूनच आपलं जीवन जगत असतो. खरं आहे, आपण खऱ्या अर्थाने एक्स्पेक्टेशन केले पाहिजे. परंतु ते एक्स्पेक्टेशन आणि खऱ्या अर्थानं आपल्याला मिळणारं एकंदरीत जे काही त्याचा परतावा असतो, ज्या अपेक्षा असतात, त्या आपल्याला खऱ्या अर्थानं वेगळ्या पद्धतीने स्वीकाराव्या लागतात. म्हणून इथे एक गोष्ट आहे, अपेक्षा जेव्हा आपण करतो, तेव्हा अपेक्षेपासून आपण स्वीकाराकडे गेलं पाहिजे. म्हणजे नक्की काय? तर त्याचा आज मी तुमच्याशी या विचारांच्या संबंधात खऱ्या अर्थानं मंथन करणार आहे. आपण अशा जगात राहतो, की जिथे आपल्या भावना खऱ्या अर्थानं आपल्यावरती रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते झोपीपर्यंत कार्य करत असतात. मग आपले निर्णय असतील, आपले नातेसंबंध असतील, तर मित्रांनो, सतत तिथे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अपेक्षा करत असतो आणि जेव्हा आपण अपेक्षा करतो, तेव्हा सतत आपल्या या भावना आपल्याला आकार देत असतात. आपल्या व्यक्तिमत्त्वाला, आपल्या विचारांना आणि आपल्या कृतीला. हो मित्रांनो, कारण जेव्हा आपण आपल्या संगती असलेल्या लोकांच्या बरोबर खऱ्या अर्थानं व्यवहार करतो, तेव्हा आपण भावना आपली खऱ्या अर्थानं तिथे काम करत असते. कारण आपण किती जरी म्हटलं, तरी अपेक्षा ही जी आपली भावना आहे, ही तिथे कार्य करतेच. कारण आपण लोकांकडून ठराविक वागणूक अपेक्षित केलेली असते. आपण बऱ्याच लोकांकडून अ, ठराविक अशी वागणूक आपण अपेक्षित करतो. पण काय हो मित्रांनो, आपण ती अपेक्षित करत असताना त्यांनाही तुमची वागणूक तशीच अपेक्षित असेल ना, जशी तुम्ही अपेक्षित करताय? तेव्हा एक लक्षात ठेवा, आपण ज्या अपेक्षा ठेवतो, त्या अपेक्षा आपण ज्या पद्धतीने एकाच्या संबंधात, अनेकांच्या संबंधात किंवा अनेक लोकांच्या संबंधात जेव्हा आपण अपेक्षा करतो, तेव्हा ते लोक, ते ग्रुप, ते कोणी असतील, ते सर्व तशाच पद्धतीने तुमच्याकडून अपेक्षा पाहत असतात किंवा ते अपेक्षित करत असतात. तर काय मग? त्यांच्या भावनाही त्याच आहेत आणि इथे गल्लत होते मग कॉन्फ्लिक्ट ऑफ इमोशन, कॉन्फ्लिक्ट ऑफ एक्स्पेक्टेशन्स आणि मग खऱ्या अर्थानं तुम्हाला आणि मला विचार करावा लागतो, की काय खऱ्या अर्थानं आपण करायला पाहिजे. आपण लोकांकडून जेव्हा अशा अपेक्षा करतो, की त्यांनी या पद्धतीने वर्तन करणं आवश्यक आहे. मग परिस्थिती आपल्या मनासारखी घडावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. असं कोण आहे मला सांगा, की ज्याला नाही वाटत, की माझ्या मनासारखं घडावं. पण काय हो, मनासारखं घडतं का? नाही. मग ते घडत का नाही? त्याचीही आणखीन वेगळी कारणं आहेत. त्याच्यावरतीही मी तुम्हाला निश्चित एक व्हिडिओ बनवणार आहे आणि मग तुम्हाला कळेल, की वॉव! याही गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थानं मदत करत असतात आणि आपल्या प्रत्येक वर्तनाला, आपल्या प्रत्येक कृतीला ते साथ देत असतात. तर काय मग? आपल्या मनासारखी एखादी घटना जेव्हा घडते, तेव्हा आपल्याला आनंद होतो. कारण ती आपली भावना असते, ती आपली अपेक्षा अशा पद्धतीने असते, की तो समोरचा माणूसही त्याच पद्धतीने वर्तन करत असतो किंवा ती समोरची व्यक्ती, मग ती कोणीही असेल, तुमच्या घरातली आई, बहीण, भाऊ, वडील, दादा, जे कोणी असेल ते, बरोबर? पण आपल्या प्रयत्नांना लगेच योग्य फळ मिळावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. हो, तुम्ही जे काही काम करता, तुम्हाला असं वाटतं, की त्याला लगेच फळ मिळावं, पण ते तसं नसतं. कारण समोरचा तुमचं फळ कशा अर्थानं द्यावं, यासाठी पण त्याला संधी दिली पाहिजे. कारण तो त्याच्या 2 पद्धतीने विचार करतो. एक व्यक्तिगत आणि एक व्यवहारात्मक. आणि व्यवहारात्मकच जास्त आजकाल खऱ्या अर्थाने लोक या जगामध्ये पाहू लागलेत. कारण तुम्ही जेव्हा एक आपुलकी, प्रेम आणि वात्सल्याने जेव्हा एखादी गोष्ट करता किंवा करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तो एक भाग आहे, तो एक स्तर आहे, की जिथे लोक नाती उत्तम पद्धतीने सांभाळत असतात. परंतु आता त्या नात्यांचा व्यवहार झालेला आहे. म्हणून व्यवहारामध्ये रूपांतरित होत असताना ही नाती तुम्हाला आणि मला एक विचार करावा लागतो आणि तो विचार आहे, की माझी भावना मी नियंत्रित ठेवली पाहिजे आणि मी ज्या परिस्थितीत आहे, त्या परिस्थितीमध्ये माझं वर्तन आणि समोरच्याचं वर्तन ही त्याच पद्धतीने असणं व्यवहारासाठी अत्यंत उत्तम असतं. म्हणून आज व्यावहारिक खऱ्या अर्थानं अपेक्षा खऱ्या अर्थानं पूर्ण होतात
आणि भावनात्मक अपेक्षा ह्या त्या असतातच, पण त्या कधी-कधी पूर्ण होत नसतात. याचा अनुभव तुम्हाला आणि मला आल्याशिवाय राहत नाही. म्हणून वास्तव हे आहे, की आपल्या अपेक्षेनुसार काहीही चालत नाही. कारण येस, नोबडी कॅन ॲक्ट अकॉर्डिंग टू यू. बरोबर आहे. प्रत्येकाला प्रत्येकाचं एक सेल्फ इस्टीम आहे आणि तो त्या पद्धतीने वर्तन करत असतो. मग जे स्वतःच्या नियमानुसार घडतं असं वाटतं, की बाबा हे माझ्या स्वतःच्या नियमानुसार घडावं. हो, घडेल. तुमच्या नियमानुसार घडेल. पण तुम्ही ते साचेबद्ध विचारसरणी केलेली आहे का? ते जे काही नियम खऱ्या अर्थानं तुमच्या व्यक्तिगत जीवनाच्या संबंधानं तुम्ही निर्माण केलेले आहेत, ते त्या पद्धतीने समोरच्याला स्वीकारण्यासारखे आहेत का? कारण तुमचे नियम आणि एकंदरीत त्यांचं वागणं जे कोणी असेल, म्हणजे घरामध्ये आपण नियम करतो. बऱ्याच वेळा आई-वडिलांचं मुलं ऐकत नाही. म्हणजे नियम हे तोडले जातात. तर ते खऱ्या अर्थानं तोडले जातात का त्या भावनांची कदर केली जात नाही मुलांच्या, म्हणून ते तोडले जातात? याही वरती विचार करणं गरजेचं आहे. कारण आपण नियम चांगल्यासाठीच बनवलेले असतात, की मुलांनी त्या पद्धतीने उत्तम संस्कारित राहावं, उत्तम पद्धतीने अ, व्यवहार करावेत घरात आणि बाहेरही. पण बऱ्याच वेळा प्रसंग असे येतात किंवा घटना अशा घडतात, की तिथे त्यांचा तोल जातो किंवा ते तिथं विसरतात किंवा तिथं ते नियंत्रित करू शकत नाही त्यांची भावना आणि मग तुमच्या अपेक्षेला तिथे खऱ्या अर्थानं उत्तर मिळत नाही. हे अनेक वेळा तुमच्या आणि माझ्या घरात घडतं. हो, कोणाच्या नाही घडत. सगळ्यांच्या. हे जे आहे ते वास्तव आहे. मग यामधून तुम्हाला आणि मला मार्ग काढायचा आहे. यामध्ये तुम्हाला मला मार्ग काढायचा असेल, तर आपण जे काही खऱ्या अर्थानं एखाद्याला सांगू, ते सांगण्यासाठी त्याचीही ती मानसिकता असणं अत्यंत आवश्यक आहे. काय मित्रांनो, पटतंय ना? कारण ही वस्तुस्थिती आहे. जगामध्ये आपण खऱ्या अर्थानं संतोषानं वागणं असतं, ते जर करायचं असेल, तर एकच लक्षात ठेवा, तुमची भावना ही जी अशा पद्धतीने ठेवा, की समोरच्याची पण भावना ती खऱ्या अर्थानं रिस्पेक्टफुली त्याला मान्य करून तुमचे व्यवहार हे उत्तम पद्धतीने झाले पाहिजे. म्हणून तुम्ही ज्या अपेक्षा करता, त्या अपेक्षा निश्चित होतील पूर्ण. कधी त्या पूर्ण होतील? जेव्हा तुम्ही ते स्वीकाराल, त्या व्यक्तीला स्वीकाराल, त्या एकंदरीत त्याच्या कर्तृत्वाला स्वीकाराल, त्याच्या कामाला स्वीकाराल. मग ते घरातला मुलगा आहे, त्याने काहीतरी उत्तम असं काही नवीन तयार करतोय, त्याला काही उद्योग करायचा आहे, त्याला काहीतरी नवीन शिकायचं आहे. मग ह्या घटना जेव्हा घडतात, त्यावेळी तुम्ही ते स्वीकारता, की नाही ते त्याच्याकडे गुणवत्ता आहे. मग मला त्याला ती मदत केली पाहिजे. आई म्हणून, वडील म्हणून किंवा तुम्ही जे काही घरातले थोरले असाल, धाकटे असाल, त्या पद्धतीने तुम्ही काम करता. हे अत्यंत वास्तविक विचार आहे. मग हेच तुमच्या कामाच्या ठिकाणी पण आहे. हेच तुमच्या समाजाच्या ठिकाणी आहे. हेच तुम्ही व्यक्तिगत जिथे-जिथे तुम्ही खऱ्या अर्थानं जाता, तिथे-तिथे त्या पद्धतीने ते सर्व काही आहे. बरोबर आहे? मग हे सगळं असताना एकच गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे आणि ती आहे, की तुम्ही आणि मी थोडा विचार केला पाहिजे. आपण खरोखरच परिस्थितीमुळे नाराज होतो. बऱ्याच वेळा अशी परिस्थिती आपल्यासमोर येते. बघा, सकाळी तुम्ही उत्तम पद्धतीने तुमचा मूड असतो, तुम्ही त्या पद्धतीने जाता. पण अशी काहीतरी अवचित घटना घडते आणि तुम्ही तिथे थोडेसे नाही म्हटले तरी नाराज होत असता. हो, कारण तुम्ही अपेक्षा केलेली नसते आणि अपेक्षा जेव्हा तुम्ही करत नाही, तेव्हा ती घटना त्या पद्धतीने घडते आणि अपेक्षा कोणत्या अर्थानं मी म्हणतो, ती घटना जी काही घडते, ते तुम्ही कधीही त्याचा विचार केलेला नसतो, म्हणून नाही घडत. तर तुम्ही कुठेतरी कमी राहिलेला असता, तुम्ही कुठेतरी कमी पडलेला असता आणि ती गोष्ट तुमच्यासमोर अचानक का येते? कारण तुम्हीच ते पेरलेलं बी असतं, तेच ते उगवलेलं असतं. तेव्हा आपण काय पेरतो, याच्यावरही तुम्हाला आणि मला लक्ष देणं गरजेचं आहे. मग मी कृती काय पेरतो, माझे विचार काय पेरतो, मी व्यवहार काय पेरतो, त्याच्यावरती सर्व काही उत्तम आहे. त्यामुळे अपेक्षा याच पद्धतीने असल्या पाहिजेत, तेव्हा तेही तुम्हाला आणि मला प्राप्त होतं. तर मित्रांनो, आपल्या अपेक्षेप्रमाणे एखादी घटना घडली, तर निश्चितच आपल्याला आनंद होतो. पण घडली नाही, तर अनेकदा समस्या विनाकारण आपण निर्माण करतो. बरीच परिस्थिती विनाकारण आपण वेगळ्या पद्धतीने निर्माण करतो. म्हणून अपेक्षा आणि वास्तव यामध्ये तुम्हाला अंतर समजलं पाहिजे. यामध्ये एक अंतर आहे आणि ते अंतर काय आहे, तर वास्तव काय आहे, सत्यता काय आहे आणि जी सत्यता तुम्ही आणि मी कशी समजली पाहिजे, तर ती समजली पाहिजे. मी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जाऊन मला स्वतःला तपासलं पाहिजे, की मी जे अपेक्षा करतोय त्या योग्य आहेत का? कारण त्या जर योग्य आहेत आणि त्या पद्धतीनं जर ते वास्तव आहे, तर ते तुम्हाला अपेक्षा पूर्ण होणार. पण कामाच्या ठिकाणी आपण मेहनत घेतल्यावर लगेच पदोन्नती किंवा ओळख मिळेल अशी अपेक्षा नसते. बघा ना, ज्या लोकं आता वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये काम करतात, ते त्यांच्या
पायरीप्रमाणे ते वन स्टेप, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप करत ते पुढे जातात. म्हणजे ट्रेनिंग म्हणून लागलेली माणसं व्हाईस प्रेसिडेंट झालेली मी पाहिलेली आहेत. हो, नंतर जीएम झालेली पाहिलेली आहेत, सीईओ झालेली मी पाहिलेली आहेत. कारण त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये सुरुवात करताना अगदी चंचू प्रवेश केला आणि ते मोठ्या पदावर गेले. एखादा फिटर असेल, एखादा वेल्डर असेल, एखादा आयटीआय झालेला पण एक आयटीआय होल्डर असेल, तो देखील त्या कंपनीचा व्हाईस प्रेसिडेंट होतो मित्रांनो. हे कारण तो त्या पद्धतीने उत्तम पद्धतीने देत असतो आणि त्या पद्धतीने तो खऱ्या अर्थानं त्या कंपनीला, त्या कारखान्याला तो काय करत असतो, उत्तम असं त्याचं काम देतो. पण त्याची अपेक्षा काय असते? त्याची अपेक्षा एकच असते की हे मी जी मेहनत करत आहे ती मेहनत मी प्रामाणिकपणे केली पाहिजे. या मेहनतीचं फळ हे मला आज ना उद्या मिळणार आहे, ही त्याने अपेक्षा ठेवलेली असते आणि त्यासाठी त्या पद्धतीचेही लोक त्याचं इव्हॅल्युएशन करत असतात आणि त्याला त्या पद्धतीने रिवॉर्ड करत असतात. मग व्यक्तिगत जीवनामध्ये पण तुम्ही जेव्हा सामाजिक जीवनामध्ये जेव्हा काम करता, तेव्हा बऱ्याच वेळा पहिल्यांदा तुमच्या कामाला नकार मिळतो. बऱ्याच वेळा तुम्हाला स्वीकारलं जात नाही. का? तर ते लोकांना आवडत नाही. कारण तुम्ही जे करता ते लोकांना का आवडत नाही? कारण तुमच्याकडे जे असतं ते लोकांकडे नसतं म्हणून ते त्यांना तुम्ही आवडत नसता. पण हळू जेव्हा तुमच्या कार्याचा मग ते वृक्षारोपण असेल, म्हणजे एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन ॲक्टिव्हिटी असतील किंवा वॉटर कन्झर्वेशन असेल, अशा अनेक गोष्टी जेव्हा तुमच्या खऱ्या अर्थानं तुम्ही समाजासाठी करता, तर त्याची खऱ्या अर्थानं नोंद घेतली जाते. असे कितीतरी उदाहरण आहेत आपल्या समाजामध्ये, की जे लोक आज उत्तम पद्धतीने काम करतात. त्यांची अपेक्षा काय होती माहिती आहे का? लोकांचं भलं करणं ही त्यांची अपेक्षा होती. बघा, त्यांची अपेक्षा किती वेगळी आहे ना. त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी काही अपेक्षा केलेली नव्हती. पण या पाण्यानं हे माझा शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम होईल, ही त्यांची भावना होती. म्हणजे अपेक्षा पण आपण काय ठेवल्या पाहिजेत? अपेक्षा पण आपण उदारमतवादी ठेवल्या पाहिजेत. उदार अशा अपेक्षा उत्तम पद्धतीने ठेवल्या पाहिजेत, की त्याच्या समाजाचा विकास व्हावा आणि सर्वांगीण समाजाचा विकास झाल्यानंतर तो जो आनंद असतो तो वेगळा. म्हणून प्रत्येक जण आपापलं जीवन जगत असताना आपल्या आपल्या पद्धतीने अपेक्षा ठेवतात आणि त्या अपेक्षा रास्त असतात. त्यामुळे प्रत्येकाची अपेक्षा ही वेगळी असणार आहे. त्यामुळे मी जे काही आता तुम्हाला सांगत आहे, तो तुम्हीच स्वतःला पहा, तपासा, की तुमची अपेक्षा काय आणि ती अपेक्षा का पूर्ण होत नाही. तर त्यासाठी तुम्हाला परत त्यावर मेहनत घ्यावी लागेल, वास्तवाकडे जावे लागेल आणि तुम्हाला त्याचा अर्थ आपोआप समजेल आणि उत्तरही तुम्हाला त्या पद्धतीने मिळेल. म्हणून जेव्हा एखादी गोष्ट होत नाही तेव्हा कधीही निराश होऊ नका. कारण निराश हे त्यासाठीच गोष्ट नसते. उलट त्यातनं तुम्ही शिका, ती संधी प्राप्त करा. मात्र जे लोक खऱ्या अर्थानं जे सत्य स्वीकारतात, ते समजून घेतात आणि प्रगती करतात. कारण ओळख आणि यश यासाठी त्याला वेळ लागतो मित्रांनो. तुम्हाला लोकांनी ओळखावं यासाठी वेळ लागतो. एका दिवसात तुम्ही मोठे होऊ शकत नाही. कोणी एखादा आपण म्हणू, "अरे, तो फार मोठा झालाय." अरे नाही, त्याच्या पाठीमागचा कष्ट पहा, त्याच्या ज्या यातना पहा. मग तुम्हाला कळेल, की त्यांनी किती गोष्टी केलेल्या आहेत. त्याला काय त्रासातून जावं लागलंय. कधी तो उपाशी होता, कधी त्यांनी ब्रेडवरती खऱ्या अर्थानं पाणी पिऊन झोपलेला आहे. कधी फक्त बटाटा वडा खाऊन तो झोपलेला आहे. अरे तो त्यांनी एसटीतून प्रवास केला, कधी मोटरसायकलवर प्रवास केला, काही नाही केलं. आज तो तुम्हाला मोठा दिसतो ना, त्याच्या पाठीमागं खूप कष्ट असतं मित्रांनो. आणि त्याची अपेक्षा एकच होती, की हे मी करत आहे ना, हे व्यक्तिगत तर आहेच, कौटुंबिक आहेच, परंतु सामाजिक पण आहे आणि देशासाठी आहे, राज्यासाठी आहे. अशी ती भावना असते प्रत्येक उद्योजकाची, प्रत्येक काम करणाऱ्या माणसाची, प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याची आणि प्रत्येक लीडरची आणि प्रत्येक व्यक्तीची तशी भावना असली पाहिजे. म्हणजे अपेक्षा आपण अशा ठेवल्या पाहिजेत. म्हणून आपण स्वीकारलं काय पाहिजे, की कष्ट स्वीकारलं पाहिजे. आपण काय स्वीकारलं पाहिजे, की परिस्थिती स्वीकारली पाहिजे. तर आज माझ्या विरुद्ध परिस्थिती असेल, पण मित्रांनो उद्या ती परिस्थिती बदलणारी असते. कारण आजची वेळ ही उद्या नसते. उद्या आणखीन चांगली वेळ असते आणि त्या आणि वेळच तुम्हाला आणि मला उत्तर असतं. मग काय मित्रांनो, अपेक्षा ठेवा, पण तुम्हाला त्यासाठी वेळ तुम्हाला तुमचं उत्तर देणार आहे. तेव्हा स्वीकारा. तुम्ही ती वेळ स्वीकारा. आता तुम्हाला अपयश असेल कदाचित, तर ते स्वीकारा. आता ते का आहे? तर त्याला कारण असं आहे, की तुमची अजून वेळ आलेली नाही. म्हणून भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी योग्य कृती करा. बी प्रोफेशनल आणि देन यू विल गेट राइट आन्सर. नातेसंबंधाच्या संबंधानं जर आपण पाहिलं, तर आपल्या नात्यांमध्ये सुद्धा हेच लागू होतं. आपण अपेक्षा करतो. आपण समोरचा व्यक्ती आपल्याला काही न सांगता, न समजता अशा पद्धतीने तो वर्तन करतो. मग आपल्याला वाटतं, "अरे, हा असं वर्तन का करतोय?" कारण तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो, महत्त्वाची सांगतो. कोणाकडून कधीही अपेक्षा करू नका. कारण त्यांना त्यांचं जीवन जगण्याचं एक मंत्र
ते त्या पद्धतीने शोधत असतात. हो, ते धडपडत असतात. त्यांना वाटतं ही मला आयडेंटिटी मिळावी, या पद्धतीने माझं हो, पण तसं होत नसतं. तेव्हा आपण खऱ्या अर्थानं काय होतो, की दुखावतो. कारण आपण अपेक्षा आपल्या जवळच्या लोकांकडून जेव्हा करतो, कुटुंबाकडून जेव्हा करतो, तेव्हा त्या होत नसतात. त्या होत नसतात, तर तसं नाही. तर तेही त्यांच्या पद्धतीने त्यांच्या अपेक्षा घेऊन वागत असतात. हे मात्र लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. कारण हे सत्य स्वीकारायला पाहिजे. म्हणून स्वीकारा. त्यांना आपल्याला खऱ्या अर्थानं शिकवलं पाहिजे. आपण जेव्हा त्यांना शिकवतो, तेव्हा प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते नव्हे, तर ती वेगळी आहे. म्हणून जेव्हा आपण एखाद्याला मान्य करतो, तेव्हा गैरसमज होण्याच्या ऐवजी संवाद वाढतो आणि नातं घट्ट होतं. काय मित्रांनो, असे तुमच्या आयुष्यात कितीतरी प्रसंग घडलेले असतील, घडणारे असतील किंवा आता घडतही असतील. त्यावर विचार करा आणि योग्य अपेक्षा ठेवून, योग्य वर्तन करून तुमची नाती घट्ट करा. मग ती कौटुंबिक असतील, सामाजिक असतील, कुठे जिथे तुमची नाती असतील तिथे. हो की नाही? मग स्वतःच्या आयुष्यात अपेक्षेचं ओझं कधीही बनवू नका. अपेक्षा अशा ठेवा, की ज्या तुम्ही त्या पूर्ण करू शकता. अर्थात स्वतःला तुम्ही तपासलं पाहिजे, की मी काय करू शकतो? म्हणून माझा कालचा व्हिडिओ होता, व्यक्तिगत आपला दृष्टिकोन आपल्याबद्दल कसा असला पाहिजे? मग त्याचं उत्तर इथे तुम्हाला सापडतं. तेव्हा आपल्याला पटकन यश, जलद बदल, त्वरित परिणाम हवे असतात. पण हे असं नसतं. कारण जीवनाचा नियम आहे मित्रांनो, आणि तो वेगळा नियम आहे. तो सातत्यावर चालतो, कंटिन्युटीवर चालतो, घाईवर नाही चालत. स्वीकारा म्हणजे प्रक्रियेवरती विश्वास ठेवणे. जी प्रक्रिया तुम्ही करताय, ती ऍक्शन प्लॅन तुम्ही केलेला आहे, त्याच्यावरती तुमचा विश्वास ठेवा आणि त्याला स्वीकारा. आणि मग पहा, एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे स्वीकार म्हणजे हार मानणे नाही. परिस्थिती आहे, स्वीकार केलं, हार नाही. सक्सेस इज देअर, यश तिथं आहेच. तो कमकुवतपणा नाहीये तुमचा, तो परिस्थितीशी तडजोड पण नाहीये. फक्त तुम्हाला ताकद मिळण्यासाठी ते तुम्ही स्वीकारा. कारण स्वीकारले की तुम्हाला ताकद मिळते, पॉझिटिव्हिटी मिळते आणि तुम्ही पुढे जाता. तो वास्तवाला विरोध न करता, म्हणजे वास्तव जे आहे त्याला विरोध न करता त्याला समजून घेण्याची क्षमता तुमची आणि माझी वाढते. म्हणून ही परिस्थिती आहे, आत्ताची परिस्थिती आहे, ती उद्या बदलणार आहे. आता मी यावर योग्य प्रतिक्रिया कशी देऊ, असा विचार करण्याची परिपक्वता ही तुमच्याकडे पाहिजे. आणि तो तक्रारीपासून कृतीकडे आणि प्रक्रियेतून समजुतीकडे जाणार असला पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगेन, तक्रारीकडून कृतीकडे. काही लोकांना फार तक्रार करायची सवय असते. सारखं तक्रार तक्रार, ते असं होत नाही, ते असं होतं आणि ते असंच आहे. ते ब्लेमिंग अप्रोच अँड ॲटिट्यूड, अशी माणसं आयुष्यात मोठी होत नाहीत. अशी माणसं आयुष्यात सुखी नसतात आणि ते आयुष्यात काहीही करू शकत नाहीत. म्हणून त्या जे कुरकुर करणारे, जे तक्रार करणारे, त्यांना माझी विनंती आहे मित्रांनो, अरे स्वतःवर लक्ष द्या. स्वतःची प्रगती करा, स्वतःचा विकास करा, कौशल्याचा, आचारा विचारांचा, आणि पहा तुम्ही सुद्धा किती उत्तम पद्धतीने आयुष्य जगू शकाल. म्हणून प्रक्रियेकडे तुम्ही लक्ष द्या. तुम्ही प्रक्रिया काय करताय तिला समजून घ्या. म्हणजे तुम्हाला आयुष्य, तुमचं दैनंदिन जीवन हे उत्तम आणि आनंदाचं मिळेल. होय ना? आता बऱ्याच वेळा तुम्ही ट्रॅफिकमध्ये असता. मग ट्रॅफिकमध्ये कधी उशीर झाला तर ती अनपेक्षित तुमची अडचण निर्माण होते. बरोबर आहे? मग तुम्ही काय करता? हॉर्न वाजवता. अरे पण नो यूज ऑफ दॅट. तुम्हाला त्याचा काही उपयोग नाही. कारण जर एखादा रस्ता अडलेला असेल, तर तो रस्ता पूर्ण जोपर्यंत निघत नाही, त्या पद्धतीने तुम्हाला रस्ता पुढे जाता येणार नाही त्या रस्त्यानं. म्हणून आपल्या व्यक्तिगत विचारांमध्ये सुद्धा असे काही तुमचे विनाकारण अविचार आले असतील, तर त्या सगळ्या अविचारांना काढून टाकण्याचं काम करा आज. मग तुम्हाला स्वच्छ आचार विचार करण्याचे सुविचार आणि उत्तम विचार तुम्हाला प्राप्त होतील आणि ते तुम्हाला मिळतील. आणि मग विरोध केल्यास तुम्हाला तणाव वाढेल, पण विरोध न केल्यामुळे आणि शांती धरल्यामुळे तुम्हाला आनंद प्राप्त होईल. कारण तुम्ही स्वीकारल्यावरती तुमचं मन शांत राहतं. काय मग? आजपासून तुम्ही करणार ना, सगळे अविचार काढून टाका, सत्याचा स्वीकार करा. आणि सत्य हे तुमच्या अंतर्मनामध्ये असतं. तुम्ही काहीही ऐका या संपूर्ण जगातील आवाजांमधलं, पण तुमचा आवाज मात्र सत्य जर ठेवला, तर ते खरे आवाजही तुम्हाला, त्या आवाजांमध्ये 2 प्रकारचे आवाज आहे. एक सत्य आणि असत्य आवाज. मग सत्यांच्या आवाजाबरोबर जाणं तुम्हाला आणि मला सोपं होतं. यालाच स्वीकाराची ताकद म्हणतात मित्रांनो. मग काय, जो बाहेरचं जग आपण काही बदलू शकत नाही, पण आपलं आतलं जग मात्र आपण बदलू शकतो. काय मग तयार आहे ना? कारण हो, आपल्याला बदलणं सोपं आहे, आपण जगाला बदलू नाही शकत. म्हणून यामध्ये कृतज्ञतेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आपण ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस केलंय, थँक्यू म्हटलं पाहिजे. कारण कितीतरी लोक कळत न कळत तुम्हाला आणि मला मदत करत असतात. म्हणून अपेक्षा वाटल्या की आपण जे नाही
त्यावर लक्ष केंद्रित करतो आणि स्वीकार वाढला की जे आहे त्याबद्दल आपण आभार मानायला लागतो. मग काय, आजची ही भावना खरी समाधानाची सुरुवात होईल की नाही तुमची? ही भावना खऱ्या अर्थानं तुम्ही स्वीकाराल की नाही मित्रांनो? कारण तुम्हाला आनंदी व्हायचं आहे. जीवन कधीच परिपूर्ण नसते, लक्षात घ्या. लोक आपापल्या अपेक्षेप्रमाणे वागत नाहीत आणि त्यामुळे योजना नेहमी यशस्वी होत नाही. आणि मग जेव्हा आपण स्वीकारतो, आपल्याला त्या सगळ्या संतुलित राहायला शिकवतात. म्हणजे आपण आपलं जीवन संतुलित करतो आणि जेव्हा आपण संतुलित जीवन जगतो, त्याला एकच कारण आहे, कारण आपली स्वीकारण्याची भूमिका, स्वीकारण्याचा अप्रोच आपला वाढलेला असतो. म्हणून कदाचित आपल्याला एकच लक्षात येईल, अपेक्षा पूर्णपणे सोडायच्या नाहीत, पण त्यांना घट्ट धरूनही ठेवायचं नाही. कारण परिस्थितीप्रमाणे तुम्ही त्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये वेगवेगळे गोष्टी आणल्या पाहिजेत आणि ती तुमची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी प्लॅन केल्या पाहिजेत. मग अपेक्षा कमी करा आणि स्वीकार वाढवा. म्हणजे अपेक्षा आहे ती स्वीकारून तिला व्हॅल्युएशन करून तुम्ही तुमचं जीवन अधिक सुंदर, शांत, आनंदमय करू शकता आणि समाधानकारक होऊ शकता. काय मित्रांनो, आजचा विचार मला विश्वास आहे की तुम्हाला आवडणार आहे. कारण हा तुमच्या आणि माझ्या व्यक्तिगत जीवनाचा, तुमच्या आणि माझ्या सामाजिक जीवनाचा, तुमच्या आणि माझ्या कौटुंबिक जीवनाचा आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला आनंदाने जर जगायचं असेल तर एकच गोष्ट आहे की तुम्ही आणखीन सुखी आणि समृद्ध होऊ शकता. त्यामुळे मला विश्वास आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा सर्वार्थानं आनंद देणारा आणि स्वतःला तपासण्यासाठी मदत करणारा आणि स्वतःमध्ये बदल करण्यासाठी उपयोग येणार आहे. तर माझा नंबर आहे. तुम्हाला जर काही प्रश्न असतील, तुम्हाला काही अडचणी असतील, तर तो लिहून घ्या किंवा तो ऐकून घ्या आणि मला कधीही कॉल करा. 776-898-1355 776-898-1355. काय मित्रांनो, मग तुम्ही पुन्हा भेटायला तयार आहात ना? मला माहिती आहे तुम्ही या व्हिडिओला लाईक करता, सबस्क्राईब करता आणि तुमच्या मित्रांना पाठवता. तसंच करा. कारण सबस्क्राईब केल्यामुळे लोकांपर्यंत हे व्हिडिओ जातील आणि विशेष करून तुम्ही शेअर केल्यामुळे अनेक लोकांना त्यांचं जीवन सुधारण्यासाठी संधी मिळेल. मला विश्वास आहे मित्रांनो,